Hello friends, let's we see types of cables in today's session. Okay, so the wire used in a domestic installation of electrical wiring can be divided into the following different types. In that first one is VIR, that is vulcanized Indian rubber wire. Second one, it is a PVC, means polyvinyl chloride insulated wire. Third one, TRC, tough rubber sheeted, or CTS, that is a cable type sheeted wire. Fourth one, it is a lead alloy sheeted wire. Fifth one, it is a weatherproof wire. Sixth one, it is a flexible wire. So let's we see first, that is VIR, means vulcanized Indian rubber wire. This is VIR, vulcanized Indian rubber wire. Okay, so in this slide, first one, its diagram is given. Single core VIR cable is given here. In that diagram, firstly see conductor. This is a rubber insulation, this is a sheet. So this is a conductor small here given. Proofed tape is here, vulcanized rubber is here, cotton braid is here, braiding is here, and lane tape is here. So this is a single core. Also rubber covered trapped braid wire is used. Rubber covered double braid wire is also used here. Okay, so what is VIR? This cable is also known as VRI. Vulcanized Indian rubber is also known as vulcanized rubber insulation cable. In this cable, tinned copper or aluminium conductor are used. Maximumly ह्याच्यात tinned copper किंवा कंडक्टर यूज केला जातो आहे. द कंडक्टर इज इन्सुलेटेड विथ व्हल्कनाइज्ड रबर. जो काही कंडक्टर आहे ॲल्युमिनियम किंवा कॉपर, तो व्हल्कनाइज्ड रबरने इन्सुलेट केला जातो आहे आणि म्हणून ह्याला आपण व्हल्कनाइज्ड रबर असं म्हणतो आहे. इट इज दॅन कव्हर्ड विथ कॉटन टेप. त्याच्यावरती नंतर काय केला जातो आहे तर कॉटन टेप प्रोव्हाइड केला जातो आहे. ओके, इथे तुम्ही बघितलेलं आहे कॉटन ब्रेडिंग असं लिहिलं आहे किंवा कॉटन ब्रेड असं लिहिलं आहे. तर कॉटन ब्रेड म्हणजे काय, त्याच्यावरती एक कव्हर इन्सुलेशन दिलेलं आहे, तो कॉटनचा आहे. ओके, देन अँड फायनली फिनिश्ड विथ द कंपाऊंड ब्रेडिंग. त्याच्यानंतर फायनली काय केलं आहे तर कंपाऊंड ब्रीडिंग त्याच्यावरती टाकलेलं आहे. कंपाऊंड ब्रीडिंग म्हणजे लास्ट वन जे काही ब्रीडिंग केलेलं आहे किंवा डेकोरेशन किंवा त्याच्यावरती एक रिबिन टाईप जे कव्हर केलेलं आहे ते कुठल्या टाईपचं असणार आहे तर कंपाऊंड टाईप असणार आहे. दिस केबल किंवा त्याला एक प्रॉपर इन्सुलेशनवरती प्रोव्हाइड केलं ते कंपाऊंड ब्रीडिंग आहे. दिस केबल इज अवेलेबल इन सिंगल कोअर ओनली. ही जी काय केबल आहे ती आपली सिंगल कोअरमध्येच मॅक्सिममली अवेलेबल असते. इट इज युज्ड इन अ केसिंग केपिंग. मॅक्सिममली केसिंग केपिंग टाईपमध्ये आपण यूज करतो आहे. क्लेट अँड बॅटन सिस्टीममध्ये यूज करतो आहे. ऑफ हाऊस वायरिंग कंड्यूट्स आर टेम्पररी लाईट वायरिंग. ओके, टेम्पररी लाईट वायरिंगमध्ये आपण यूज करतो आहे. दिस यूज ऑफ VIR इज लिमिटेड टू लो व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन. ओके, कारण ह्याच्यात कमीत कमी व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन होणार आहे किंवा लो व्होल्टेजला हा डिस्ट्रीब्यूट करतो आहे. आणि इंटरनल वायरिंग ऑफ बिल्डिंग ॲज PVC इन्सुलेटेड वायर हॅज लार्जली सुपरसीड देम. PVC मॅक्सिममली यूज केलं जातं आहे, त्यामुळे हा अगदी कमीत कमी ठिकाणी VIR यूज केला जाणार आहे. ठीक आहे, सेकंड वन जो आपला टाईप आहे किंवा हा जो काय VIR आहे, it is VIR, it is available with a different size. Okay, and this size is VIR is available with 1/18, 1/18, 7/20, 1/20, 1/30, 7/18, 7/17, 7/16, 19/18, 19/17, 19/16 etc. Similarly, it is available in mm. आता हे जे काही कंडक्टर साईज आहे ती कंडक्टर साईज MM सुद्धा अवेलेबल आहे. मग आता MM ती व्हॅल्यू कशी असते तर 1/1.40 जे आहे त्याची जी काही MM व्हॅल्यू आहे ती 1.4 mm². नेक्स्ट वन 1/180 जी आहे त्याची 2.5 mm². 1/2.24 जी काय आहे त्याची व्हॅल्यू आहे 4 mm². 1/2.80 याची व्हॅल्यू आहे 6 mm². 1/3.55 याची व्हॅल्यू आहे 19 mm². तर अशा किंवा 7/1.70 ह्याची जी काय MM व्हॅल्यू आहे ती 16 mm². अशा डिफरंट MM² ह्या व्हॅल्यूज अवेलेबल आहेत. किंवा हे जे काय इन्सुलेटिंग हे जे काय PVC हे जे काय VIR केबल्स आहेत हे डिफरंट शेप्स मध्ये डिफरंट शेपमध्ये अवेलेबल आहेत. आता सेकंड वन जे आहे ते PVC, पॉलिव्हिनिल क्लोराईड. Okay, second one, this one is a polyvinyl chloride. Name is given here. This is the polyvinyl chloride.
ओके. सो पॉलीविनिल क्लोराईड इन्सुलेटेड वायर. आता द कंडक्टर ऑफ दिस केबल इज कवर्ड विथ द क्लोराईड इन्सुलेशन. त्याच्यावरती क्लोराईड इन्सुलेशन प्रोव्हाइड केलं असतं म्हणून याला आपण पॉलीविनिल क्लोराईड म्हणतोय. अँड सेव्हरल अँड सर्व्स बोथ द इन्सुलेशन कव्हरिंग अँड मेकॅनिकल प्रोटेक्टिंग कव्हरिंग. म्हणजे इन्सुलेशन कव्हरिंग आणि मेकॅनिकल प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगचं दोन्हीचं काम करतोय हा. इट इज व्हेरी हार्ड अँड टफ सिंथेटिक सबस्टन्स. हा जो काही क्लोराईड आहे पॉलीव्हिनिल क्लोराईड तो अगदी व्हेरी हार्ड अँड टफ सिंथेटिक सबस्टन्स आहे. अँड रेजिस्ट दी ॲक्शन ऑफ ॲसिड्स ऑल ॲटमॉस्फेरिक व्हेरिएशन इन टेम्परेचर. तुमच्या टेम्परेचरमध्ये काही व्हेरिएशन्स झालेले आहेत, काही ॲसिडिक कंडिशन्स असतील, काही फॅक्टरीज असतील आसपास आणि त्याच्यामुळे जर ॲसिडिक नेचर होत असेल तर ह्या प्रत्येक गोष्टीला तो रेजिस्ट करण्याचं काम करणार आहे आणि म्हणून मॅक्सिममली पॉलीव्हिनिल क्लोराईड यूज केला जातो आहे. दिस टाईप ऑफ इन्सुलेशन हॅव्हिंग ऑफ क्वालिटीज. ओके, सम क्वालिटीज आर देअर. आता कुठल्या कुठल्या क्वालिटीज आहेत? फर्स्ट वन इथं दिलेली आहे क्वालिटी. द इन्सुलेशन हॅज मोर इन्सुलेटिंग इन्सुलेटिंग क्वालिटीज. हे जे काही PVC आहे याचं जास्तीत जास्त इन्सुलेटिंग क्वालिटीज आहेत. थिनर लेयर ऑफ इन्सुलेशन विल गिव्स द प्रॉपर लेवल ऑफ इन्सुलेशन. ओके, इथं जो काही थिनर लेअर आहे तो प्रॉपर लेवल ऑफ इन्सुलेशन प्रोव्हाइड करणार आहे. द PVC कोटेड वायर गिव्ज स्मॉलर डायमीटर. आता हा जो काही PVC कोटेड वायर आहे हा इट गिव्ज द स्मॉलर डायमीटर. कमीत कमी डायमीटर आपल्याला तो प्रोव्हाइड करतोय. अँड मोर नंबर ऑफ वायर कॅन पुट इन दी कंड्यूट ॲज कम्पेअर टू VIR और TRC. स्मॉलर डायमीटर असल्यामुळे जास्तीत जास्त एका कंड्यूटमध्ये तुम्ही वायर काय करू शकता, प्रोव्हाइड करू शकता. ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला डिस्प्ले होतं आहे की एकाचमध्ये तुम्ही डिफरंट नंबर ऑफ किंवा मल्टिपल वायर्स काय करू शकता, इझिली पुट करू शकताय ॲज कम्पेअर टू VIR TRC. It gives better flexibility on account of while insulation is coated and all flexible wire. जास्तीत जास्त फ्लेक्झिबिलिटी हा प्रोव्हाइड करणार आहे. Its insulation has no chemical effect on a wire. ओके, ह्या इन्सुलेशनमुळे वायरवरती कुठलाही केमिकल इफेक्ट होणार नाही. Its use is restricted where there is a max temperature or a temperature being very high as it is soft, and at low temperature where it becomes काय होतं आहे, ॲट लो टेम्परेचर हा प्रॉपर राहतो आहे. जेव्हा मॅक्सिमम टेम्परेचर होतं आहे त्या मॅक्स किंवा हायली टेम्परेचरला तो सॉफ्टन होत जाणार आहे किंवा त्याचं जे इन्सुलेशन प्रॉपर्टी आहेत थोड्याशा लूज होत जातील. त्यामुळे अगदी हायर अँड हायर टेम्परेचरला आपण हा यूज करणार नाही आहे. दिस केबल हॅज नाव रिप्लेस्ड विथ CTS केबल्स. ओके, आत्ता सध्या रिसेंटली हा CTS केबलने रिप्लेस केलेला आहे. In this cable, aluminum or copper conductors is used because the PVC insulation itself is very high. Therefore, there is no need of adding सल्फर. ह्याच्यावरती कुठलाही सल्फर आपल्याला ॲड करण्याची गरज नाही आहे फॉर मेकिंग हार्ड करण्याची गरज नाही आहे कारण ऑलरेडी याच्यावरची जे काही इन्सुलेशन आहे इट इज व्हेरी हार्ड इनफ. ठीक आहे, मग नॉर्मल कंडक्टर जो आहे त्याच्यावरती डायरेक्टली PVC जे काय वाऊंड केलं जातं किंवा PVC त्याला प्रोव्हाइड केलं जातं आहे त्याला हार्ड करण्याची कुठलीही गरज लागत नाही. These wires are available in 250/500 volt and 660/1100 volt grade and are used in a concealed conduit wiring system, indoor wiring and panel wiring. PVC insulated wire not used for giving connection to the heating application, पेंडंट लाइटिंग बिकॉज इट नॉट सुटेबल फॉर द हायर टेम्परेचर. मग असे सांगितलं की जास्तीत जास्त मॅक्स टेम्परेचर असेल तर अगदी तो सॉफ्ट होत जातो आहे, त्याच्या ज्या काही इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज आहेत त्या मिनिमाइज होत जात आहेत किंवा तो सॉफ्टर अँड सॉफ्टर इन्सुलेशन होत जात आहे आणि म्हणून आपण जास्ती टेम्परेचरला यूज करणार नाही आहे किंवा हिटिंग ॲप्लिकेशनमध्ये हा यूज करणार नाही आहे, पेंडंट लाइटिंगमध्ये यूज करणार नाही आहे कारण त्यावेळेस इन्सुलेशन जास्तीत जास्त काय होऊ शकतं, सॉफ्ट होऊ शकतं ड्यू टू द हायर अँड हायर टेम्परेचर. ओके, इट्स इन्सुलेशन इज हार्डर दॅन रबरपेक्षा याचं इन्सुलेशन थोडंसं हार्डर असतं आहे. आता ही जी काही डायग्राम आपल्याला दिसते आहे ह्या डायग्राममध्ये इथे दिसतं आहे की देअर इज अ कंडक्टर. ओके, म्हणजे सिंगल कोअर आहे हा कंडक्टर आणि इकडे बघायला गेलं तर डिफरंट 7, 3, 7, 18, 19 अशा डिफरंट कोअरचे सुद्धा किंवा डिफरंट स्ट्रेनचे सुद्धा ह्या वायर्स आहेत. ठीक आहे, सिंगल कोअर 7 स्ट्रेंडेड वायर असं आपण ह्याला म्हणू शकतो. सिंगल कोअर 7 स्ट्रेंडेड हे सिंगल कोअर कंडक्टर आहे. हा सिंगल कोअर 7 स्ट्रेंडेड वायर आहे. ठीक आहे, आणि याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर इथं फक्त काय केलेलं आहे तर PVC इन्सुलेशन हे आहे प्रोव्हाइड केलेलं आणि त्याच्यावरती इथं तुमच्यामध्ये कंडक्टर असणार आहे. सो पॉलीव्हिनिल क्लोराईड इज गिवन हिअर. नेक्स्ट वन TRC टफ रबर शीटेड और CTS केबल टॅप शीटेड.
आता द कंडक्टर आर इन्सुलेटेड विथ व्हल्कनायझर रबर. ह्याच्यामध्ये मॅक्सिममली जो काही कंडक्टर आहे तो रबर इन्सुलेशन प्रोव्हाइड केलं. इथे दिसते आपल्याला रबर इन्सुलेटेड, किंवा इथं दिसतंय थर्ड वन जो पार्ट आहे तो काय आहे रबर शीटेड, आणि लास्ट वन त्याच्या पुढे जो काय आहे तो काय प्रोव्हाइड केलं आहे तर ब्रेडिंग प्रोव्हाइड केलं आहे त्याच्यावरती. हा प्रॉपर कव्हरिंग किंवा प्रॉपर ब्रेडिंग किंवा प्रॉपर शीटिंग ह्याच्यावरती प्रोव्हाइड केलं आहे, आणि म्हणून आपण PVCच्या ऐवजी हा रिसेंटली CTS टाईप केबल काय करतोय मॅक्सिममली यूज करतोय. तर ह्याच्यावरती व्हल्कनाइज्ड रबरचं इन्सुलेशन असतं आहे, बट दी प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग यूज्ड ऑन द केबल इज अ शीट ऑफ टफ रबर compounds. The cable are resist to moisture and are used ॲट अ डॅम प्लेस. जिथे डम प्लेस आहे, जिथे मॅक्सिमम मॉइश्चर कंटेंट आहेत, अशा एरियामध्ये तुम्ही इझिली काय करू शकता तर हे जे काय कंडक्टर आहे, हा जो काय कंडक्टर आहे हा कंडक्टर तुम्ही इझिली यूज करू शकता. सच वायर आर अवेलेबल इन 250/500, 660/1000 व्होल्ट ग्रेड इन अ सिंगल, ट्विन अँड 3 कोअर विथ ऑर विदाउट अर्थ कंटिन्युटी कंडक्टर. म्हणजे अर्थ कंटिन्युटी कंडक्टर असेल किंवा नसताना सुद्धा तुम्ही सिंगल कोअर, 3 कोअर किंवा मल्टी कोअर, सिंगल कोअर, ट्विन कोअर किंवा 3 कोअर यूज करू शकता. इट प्रोव्हाइड चीपर सबस्टिट्यूट टू लीड शीटेड केबल्स ॲज लीड शीटेड वायर्स आर कॉस्टलियर अँड हेवियर इन वेट. आता ज्या काही लीड शीटेडपेक्षा हा चीपर आहे. ठीक आहे, टफ रबर शीटेड जो आहे तो लीडपेक्षा चीपर आहे, कारण लीड शीटेडचं जास्ती जरा कॉस्टली, त्याचं जे काय मटेरियल आहे ते थोडंसं कॉस्टलियर आहे. ठीक आहे, आणि त्याचं वेट पण जास्ती असतं आहे, म्हणून त्या कम्पॅरिझनला हा थोडासा जो काही टफ रबर शीटेड आहे हा थोडासा कसा असणार आहे तर लेस कॉस्ट किंवा चीपर असणार आहे. आता ह्याची डायग्राम इथे आपल्याला दिसते आहे. फर्स्ट वन म्हणजे इथे काय आहे कंडक्टर्स, सेकंड वन इथे काय रबर इन्सुलेशन त्या कंडक्टर्सवरती प्रोव्हाइड केलेले आहेत. आता ही 2 कोअर आहे असं आपण म्हणूया, आणि मल्टी स्ट्रेंडेड आहे. 2 कोअर मल्टी स्ट्रेंडेड केबल आहे. प्रत्येक कोअरला सेपरेट इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं रबर इन्सुलेशन. इथे बघितलं तुम्ही तर हा काय आहे रबर शीटेड किंवा हा एक शीट प्रोव्हाइड केलेला आहे, आणि ह्याच्यावरती पुरं काय केलेलं आहे आपण ब्रेडिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. तर इथं नॉर्मल बघितलं तर रबर शीटेड इन्सुलेटेड वायर्स, वुडन बॅटन वगैरे, म्हणजे ज्या पद्धतीने वायरिंग केलं जातं आहे ते वायरिंगची जी काही मेथड आहे त्याच्यावरती क्लिप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत की ॲक्च्युअल कशी वायरिंग केली जाते. ठीक आहे, सेकंड वन. फोर्थ वन लीड अलॉय शीटेड केबल वायर. आता लीड अलॉय शीटेड वायर काय आहे. These cables are also insulated with vulcanized rubber insulation. याच्यावरती सुद्धा vulcanized rubber insulation असतं. However, the protective cover employed on this cable is the metallic lead sheeted things. मेटॅलिक लीड शेटेड थिंग्स असणार आहेत किंवा मेटॅलिक असणार आहे. हे जे काय इथं दिसतंय आपल्याला प्रोव्हाइड केलेलं ह्या स्लाईडमध्ये बघा, हे लीड शीटेड, इथं बेडिंग, इथं आर्मोरिंग, इथं सर्व्हिसिंग, म्हणजे प्रॉपर शीट ह्याच्यावरती प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि ह्या ज्या काही शीट मॅक्सिममली प्रोव्हाइड केल्या असतात त्या मेटॅलिक लीड शेटिंग असतात. दिस केबल्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन 1, 2, 3 कोअर्स विथ अर्थ कंटिन्युटी कंडक्टर. याला अर्थ कंटिन्युटी कंडक्टरची रिक्वायरमेंट आहे. अर्थ कंटिन्युटी कंडक्टर लागतोय. ॲज दिस केबल्स आर व्हेरी कॉस्टली, दे आर नॉट यूज्ड फॉर स्मॉल वायरिंग पर्पज, नॉर्मल वायरिंग पर्पज आपण हा यूज करत नाही कारण हे कॉस्टली आहे. जिथे अगदी मॅक्सिमम इन्स्टॉलेशन किंवा ॲज लाईक अ इंडस्ट्रियल किंवा ॲज लाईक अ कमर्शियल बिल्डिंग्समध्ये आपण हे यूज करतो आहे. नॉर्मल ठिकाणी कुठे यूज करणार नाही, करण्याची कॉस्ट जास्ती असणार आहे. हावेवर दे आर युज्ड इन ओपन प्लेस फॉर डिस्टन्स, ओव्हरहेड लाईन्स, सर्व्हिस लाईन्स अँड इंडोअर वायरिंग इन केमिकल प्लांट. द लीड अलॉय शीटेड वायर आर अवेलेबल द फॉलोइंग टाईप, अवेलेबल इन अ फॉलोइंग टाईप. वेगवेगळ्या टाईप्समध्ये अवेलेबल आहेत. फर्स्ट वन सिंगल कोअर लीड शीटेड, फ्लॅट ट्विन लीड शीटेड, लीड अलॉय शीटेड. थर्ड वन 3 कोअर लीड अलॉय शीटेड. Fourth one flat twin or 3 core lead alloy sheeted ECC, earth continuity conductor. Fifth one heavy core cable lead alloy sheeted cable for underground wiring. Underground wiring साठी हे लास्ट वन हेवी कोअर जे आहे ते यूज केलं जातं आहे. दिस केबल डू नॉट प्रोव्हाइडेड मच मेकॅनिकल प्रोटेक्शन ड्यू टू द स्मॉलर थिकनेस ऑफ लीड अलॉय शीट. ओके, लीड अलॉय शीटचा थिकनेस थोडा कमी राहतो, त्यामुळे मच मोर प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं जाईल असं नाही. तर नॉर्मली आपण ही डायग्राम इथे बघितली तर इथं दिसतं आपल्याला 3 कोअर आहे. ठीक आहे, 1, 2, 3 कोअर आहेत. त्याच्यावरती पेपर इन्सुलेशन इथं दिसतं आहे. त्याच्या इथं लीड शीटेड प्रोव्हाइड केलेलं दिसतं आहे. इथं बेडिंग प्रोव्हाइड केलेलं दिसतं आहे. इथं आर्मोरिंग म्हणजेच एक आर्मोरिंग म्हणजे त्याच्यावरती आणखी एखादं कव्हर
ओके. नॉर्मली आर्मोरिंगचा मिनिंग काय होतो आहे तर प्रोटेक्टिव्ह कव्हर, त्याच्यावरती आणखी सर्व्हिसिंग, म्हणजे अशा पद्धतीने ह्याला प्रॉपर सपोर्टिव्ह स्ट्रक्चर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून याची कॉस्ट थोडीशी काय होणार आहे, हायर अँड हायर होणार आहे. आता नेक्स्ट वन, फिफ्थ वन आहे आपला वेदर प्रूफ केबल. नॉर्मली वेदर प्रूफ आहे म्हणजेच मॉइश्चर कंटेंट ठिकाणी, जिथे जिथे वेदर डंप आहे अशा ठिकाणी आपण नॉर्मली काय करतो आहे, वेदर प्रूफ केबल यूज करतो आहे. द कंडक्टर ऑफ वेदर प्रूफ केबल आर ऑल्सो इन्सुलेटेड विथ व्हल्कनाइज्ड रबर. आता ह्याला सुद्धा व्हल्कनाइज्ड रबरने इन्सुलेशन केलेलं असणार आहे, विच इज कवर्ड विथ एम्पायर टेप टू मेक इट नॉन ॲब्सॉर्प्टिव्ह. ओके, ॲब्सॉर्प्टिव्ह न होण्यासाठी त्याला एक वरून एम्पायर टेप किंवा व्हल्कनाइज्ड रबरनी कवर केलं जातं की जेणेकरून त्यांनी मॉइश्चर ॲब्सॉर्ब करू नये, नॉन ॲब्सॉर्प्टिव्ह ऑफ मॉइश्चर. इट इज दॅन अगेन कवर्ड विथ द ब्रेडिंग ऑफ कॉटन थ्रेड. त्याच्यावरती पुन्हा एक कॉटन थ्रेड दिला जातो आहे, म्हणजे आतमध्ये व्हल्कनाइज रबर असणार आहे, वरून ब्रेडिंग कॉटन थ्रेड असणार आहे, टू मेक द केबल इन्सुलेशन मोर इफेक्टिव्ह अगेन्स्ट द ॲटमॉस्फेरिक मॉइश्चर. कुठल्याही ॲटमॉस्फेरिक मॉइश्चर कन्सिडरेशनमध्ये ते जास्तीत जास्त इफेक्टिव्ह व्हावं म्हणून हे नॉर्मली प्रोव्हाइड केलं जातं आहे. दिस ब्रेडिंग इज डीप्ड इन दी वॉटरप्रूफ कंपाऊंड. हे अगदी डीप्ड असते, वॉटरप्रूफ कंपाऊंडमध्ये डीप्ड केलेलं असणार आहे आणि त्यामुळे त्याच्या आतमध्ये कुठलंही वॉटर जाऊ शकणार नाही किंवा मॉइश्चर कंटेंट जाऊ शकणार नाही. दिस केबल्स आर यूज्ड फॉर द आउटडोअर वायरिंग दॅट इज फॉर प्लेस एक्सपोज्ड टू सन, रेन. ओके, these cables are also used for underground due to the street light underground duty for street lighting, distribution of power supply to industries with armoring. ओके, म्हणजे मॅक्सिममली अंडरग्राऊंडसाठी तुम्ही यूज करू शकता किंवा स्ट्रीट लाइटिंग डिस्ट्रीब्युशन पर्पजसाठी यूज करू शकता किंवा इंडस्ट्रीमध्ये आर्मोरिंग प्रोव्हाइड करून यूज करू शकताय. दिस केबल्स आर अवेलेबल इन 250/500 वोल्ट अँड 660/1100 वोल्ट ग्रेड. दिस केबल्स मे बी 2 कोअर, 3 कोअर, 4 कोअर अँड 4 कोअर विथ ECC प्रोव्हाइड केलेलं असणार आहे. आता इथं नॉर्मली आपल्याला दिसतं आहे मॅक्सिमम कोअर केबल आहे, याच्यावरती वेदरप्रूफ प्रोव्हाइड केलेलं दिसतं आहे आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट वन, 6 वन, फ्लेक्झिबल कोर्ड वायर. आता व्हॉट इज कोर्ड्स म्हणजे दोरखंड टाईप, म्हणजेच काय असणार आहे कोर्ड्स म्हणजे तर मोठे केबल्स. ओके, कोर्ड्स CORDS, कोर्ड्स म्हणजे आपण नॉर्मली म्हणतो दोरखंड, पण मोठे मोठे केबल्स असतात त्याला कोर्ड्स असं म्हणतात. आता फ्लेक्झिबल कोर्ड्स किंवा फ्लेक्झिबल वायर म्हणजे काय, दिस फ्लेक्झिबल कोर्ड कन्सिस्ट ऑफ 2 सेपरेटली इन्सुलेटेड फ्लेक्झिबल स्ट्रेंड्स कंडक्टर. 2 सेपरेट फ्लेक्झिबल स्ट्रेंडेड कंडक्टर असणार आहेत ऑफ अ थिन कॅप्स, कंडक्टर ऑफ 360 SWG. The insulation used on this wire is also vulcanized rubber, but ह्याच्यावरती जे इन्सुलेशन आहे ते सुद्धा vulcanized रबर आहे, इन्सुलेशन आहे. बट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग यूज्ड इज आयदर सिल्क और कॉटन. ओके, इन्सुलेशन व्हल्कनाइज्ड रबर आहे, पण जे प्रोटेक्टिव्ह कव्हर असणार आहे ते सिल्क असणार आहे किंवा कॉटनचं असणार आहे. दिस कोड्स आर यूज्ड फॉर डोमॅस्टिक ॲप्लिकेशन्स सच ॲज टेबल फॅन, टेबल लॅम्प, iron, heater, refrigerator, etc. They must be very flexible. Flexibility is required because of the handling portable equipment and to prevent the wiring or break down the wiring. कुठलाही ब्रेकडाऊन होऊ नये अशा पद्धतीत कुठला रेफ्रिजरेटर असेल, हीटर असेल, आयर्न असेल, तुमच्याकडे टेबल फॅन असेल, त्याची जी काही केबल आहे ती फ्लेक्झिबल असते, कारण इझिली तुम्ही पुलअप करायचं आहे, इझिली तुम्हाला बेंड करायचे आहे, तर कुठल्याही थिंकमध्ये हँडल करताना ते ब्रेकडाऊन होऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या जे काही रेसिडेन्शियल पर्पज आहे, ठीक आहे, त्या डोमॅस्टिक पर्पज आहे, त्या डोमॅस्टिक पर्पजमध्ये नॉर्मली ज्या केबल्स असतात त्या सगळ्या फ्लेक्झिबल केबल्स आपण यूज करतोय. आता फ्लेक्झिबल केबल्स कुठल्या टाईपचे असतात तर देअर इज 3 टाईप. PVC फ्लेक्झिबल कोड, ज्याच्यावरती PVC प्रोव्हाइड केलेला आहे फ्लेक्झिबल वायरवरती, तो PVC कोड झाला. त्याच्यानंतर कॉटन और सिल्क कव्हर्डेड फ्लेक्झिबल कोड, ज्याच्यावरती कॉटन किंवा सिल्क कव्हर्डेड आहे. ओके, काही ठिकाणी आयर्न बघा तुम्ही, आयर्न जे असते इलेक्ट्रिक आयर्न किंवा आपण काय म्हणतो इस्त्री जी म्हणतो त्याच्यावरती प्रोव्हाइड केलेलं असतं मॅक्सिममली. ओके, कॉटन किंवा सिल्क कव्हर्डेड फ्लेक्झिबल कोड असते ती. त्याच्यानंतर वर्कशॉप फ्लेक्झिबल कोड, असे 3 टाईप्स आहेत. फर्स्ट 2 टाईप्स आर युज्ड फॉर द लाईट ड्युटी. नॉर्मली लाईट ड्युटीसाठी पहिले 2 PVC कॉटन और सिल्क कव्हर्डेड यूज करतात. थर्ड वन जो आहे इट इज युज्ड फॉर द हेवी ड्युटी. दिस कोड्स आर अवेलेबल इन 2 or 3 कोअर. 2-3 कोअरमध्ये हे अवेलेबल असतात. ओके, नेक्स्ट वन मोस्ट इम्पॉर्टंट इज जॉईनिंग ऑफ केबल्स.
So why there is a required of joining of cables? Wire splicing म्हणजे काय तर वायर जे काही नंबर ऑफ स्ट्रेंडेड आहे ते स्प्लाइस करायचे, डिवाइड करायचे आणि एकमेकांमध्ये गुंतवून त्यांचा जॉईंट तयार करायचा. देर इज अ वायर स्प्लायसिंग अँड टर्मिनेशन म्हणजे त्याचं टर्मिनेशन करायचं. इन ऑल जॉब्स ऑफ वायरिंग स्प्लायसिंग म्हणजे जॉईंटिंग टर्मिनेशन इज नेसेसरी. द जॉईंटिंग इज रिक्वायर्ड सिन्स द वायर आर मॅन्युफॅक्चर इन 100 मीटर. नॉर्मली तुमची वायर ही 100 मीटरमध्ये मॅन्युफॅक्चर केली जाते आणि आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट फॉर वायरिंग पर्पज total length of wiring it may be more than 100 मीटर. एक 100 मीटरपेक्षा ती मॅक्स लागणार आहे, पण ॲक्च्युअली वायर मॅन्युफॅक्चर 100 मीटरमध्येच होते. मग तुम्हाला नंबर ऑफ कनेक्ट किंवा खूप लेंथची कंडक्टर कनेक्ट करायचं आहे, खूप लेंथचं इन्स्टॉलेशन कनेक्ट करायचं आहे, अशा ठिकाणी 100 मीटरपेक्षा मॅक्स कंडक्टर लागणार आहे, मॅक्स लेंथ लागणार आहे. मग ती मॅक्स लेंथ कशी प्रोव्हाइड करायची तर 100 मीटर झाल्यानंतर पुढचा जो काय 100 मीटरचा एक पीस असणार आहे तो आपण त्याला काय करणार आहे जॉईंट करणार आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला जॉईंटिंग ऑफ केबल इज रिक्वायर्ड. The temperature of wire is needed as the termination of wire is needed as are to be connected to switches. कारण ते स्विचेसला कनेक्ट करायचं आपल्याला, कुठेतरी होल्डरला कनेक्ट करायचं आपल्याला, कुठेतरी फॅनमध्ये पुट करायचं आहे, फॅनपासून कुठेतरी स्विचमध्ये इन्सर्ट करायचं. ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्याला टर्मिनेशन करणं लास्ट वन पॉईंटला गरजेचं असतं. मग त्या टर्मिनेशनच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कुठेतरी काहीतरी सोल्डरिंग पॉईंट करावे लागतात, काहीतरी सोल्डर करावं लागतं, काहीतरी फिक्स किंवा आपण एक काय म्हणतो जे काय तुमच्याकडे नटबोल्ट्स आहेत किंवा तुमच्याकडे स्क्रूज आहेत त्या स्क्रूजने ते फिट आउट करावं लागतं, म्हणजे टर्मिनेशन करावं लागणार आहे फॉर स्विचिंग होल्डरिंग पर्पजसाठी. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट ऑल द जॉईंट मस्ट बी मेकॅनिकली आणि इलेक्ट्रिकली स्ट्रॉंग. ज्या काही सगळे जॉईंट्स आहेत ते सगळे मेकॅनिकली इलेक्ट्रिकली कसे असायला पाहिजेत, स्ट्रॉंग असायला पाहिजेत. द जॉईनिंग कंडक्टर्स अँड वायर्स शुड ऑलवेज बी कॅरीड आउट ॲट आउटलेट दॅट इज इन अ स्विचेस ceiling rows using the looping in system or in a junction box used specially for this purpose. The splicing should never be done in conduit run. Conduit run मध्ये होणार नाही आहे ते, but sometime when repairing old work जॉईनिंग बिकम अ नेसेसरी. म्हणजे तुमच्या कंड्यूट वायरिंगमध्ये होईल असं नाही, पण हे जे काय स्प्लायसिंग आहे ते आपल्याला नॉर्मली जेव्हा रिपेअर करायचं असेल, काहीतरी ओल्ड वर्क जॉईन करायचं असेल अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायला लागणार आहे जॉईनिंग किंवा स्प्लायसिंग प्रोव्हाइड करावं लागणार आहे. सो नेक्स्ट वन मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, इट इज अ वेस्टर्न युनियन स्प्लाइस मीन्स जॉईंट और ट्विस्ट स्प्लाइस. ओके, मग हे जे काय आहे याच्यात काय असतं, इट कन्सिस्ट ऑफ अ 4 स्टेप. हे जे काय वेस्टर्न युनियन स्प्लाइस किंवा जॉईंट आहे याच्यामध्ये 4 स्टेप्स आहेत. कुठल्या 4 स्टेप्स आहेत? फर्स्ट वन स्टेप रिमूव्हिंग इन्सुलेशन, सेकंड वन स्टेप मेकॅनिकल जॉईनिंग द कंडक्टर, थर्ड वन स्टेप सोल्डरिंग द जॉईंट, फोर्थ वन स्टेप टॅपिंग द सोल्डरिंग जॉईंट. ओके, सो इन दॅट फर्स्ट रिमूव्हिंग इन्सुलेशन. आता इन्सुलेशन रिमूव्ह करण्याची काय गरज आहे आपल्याला, जेव्हा आपल्याला 2 कंडक्टर जॉईन करायचे आहेत ऑब्व्हियसली देअर इज अ इन्सुलेशन ऑन दॅट कंडक्टर ॲट द लास्ट एंड और ॲट द टर्मिनेशन एंड. सो फॉर दॅट पर्पज वी हॅव टू रिमूव्ह दॅट इन्सुलेशन. आपल्याला ते इन्सुलेशन रिमूव्ह करायचं आहे. मग ते कसं रिमूव्ह करायचं आहे, कुठल्या पद्धतीमध्ये रिमूव्ह करायचं आहे ते आपण इथे बघणार आहोत. फॉर जॉईनिंग टू कंडक्टर टुगेदर फर्स्ट देअर इन्सुलेशन इज रिमूव्ह. द इन्सुलेशन ऑफ द वायर शुड नॉट बी कट बाय होल्डिंग द कनाईफ ॲट अ राईट अँगल टू द कंडक्टर. त्या कंडक्टरच्या अगदी राईट अँगल आपण कनाईफ पुट करायचं नाही आहे, कारण राईट अँगलमध्ये पुट केला तर ऑब्व्हियसली तर खाली जे काय त्याचा कंडक्टर असेल तो काय होणार आहे, इंज्युअर होणार आहे. मग ते अवॉइड करण्यासाठी आपण कसं तो कनाईफ कसा पुट करायचा आहे, कसा त्याच्यावरती प्लेस करायचा आहे, तर इथे पुढे दिलेलं आहे आपल्याला ते. But it should be removed by holding the knife at an angle just as in case of sharpening the पेन्सिल. तुम्ही पेन्सिल शार्प करण्यासाठी ज्या पद्धतीमध्ये कनाईफ होल्ड करता त्या पद्धतीमध्येच तुम्ही इथं कनाईफ धरायचं आहे आणि त्याच्यावरचं जे काही इन्सुलेशन आहे ते रिमूव्ह करायचं आहे. टेकिंग केअर नॉट टू इंज्युअर द कॉपर कंडक्टर. कॉपर कंडक्टर इंज्युअर व्हायला नको. द रिमूव्हिंग ऑफ इन्सुलेशन इन अ टॅप्ड फॅशन इज अ नेसेसरी सिन्स इट इज फॅसिलिटेड बेटर जॉईनिंग. टॅप्ड फॅशनमध्ये ते रिमूव्ह करायचं आहे आपल्याला, कारण त्याच्यामुळे बेटर जॉईंट होणार आहे. अँड इन्सुलेटिंग द जॉईंट आफ्टर द इन्सुलेशन इज रिमूव्ड इन अ ट्रॅप्ड फॅशन फ्रॉम अ सर्टन पोर्शन ऑफ वायर. वायरच्या थोड्या काही सर्टन पोर्शनवरून ते रिमूव्ह करायचं आहे. द इन्सुलेशन फ्रॉम द रिमेनिंग पोर्शन ऑफ वायर कॅन बी रिमूव्ड विथ वन पुल ऑफ प्लायर अप टू एंड टू द वायर. म्हणजे जिथंपर्यंत तुम्हाला काढायचं आहे ते इन्सुलेशन कसं रिमूव्ह करणार, थोडंसं इन्सुलेशन फक्त तुम्ही ह्यानी काढणार आहात कनाईफनी. रिमेनिंग जे काय असेल ते प्लायर पुल करणार आहे आणि प्लायरनी होल्ड करून तुम्ही जेवढं तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे तेवढं इन्सुलेशन तुम्ही इझिली काय करू शकता, त्या वायरवरचं रिमूव्ह करू शकता. ओके,
नेक्स्ट वन मोस्ट इम्पॉर्टंट किंवा त्याच्यामध्येच इट इज नेसेसरी टू रिमूव्ह द ब्रेड ओनली फॉर अ रिक्वायर्ड लेंथ. ओके, फक्त रिक्वायर्ड लेंथवरचंच ते काढायचं आहे. तर साधारण किती काढायचं आहे आपल्याला, तर साधारण 2.2 असं 2.2 mm किंवा साधारण आपण अगदी छोटंसं 1 इंचमध्ये काय करतो त्याच्यातली तेवढंच फक्त वरचं इन्सुलेशन रिमूव्ह करतो. देन द बेअर कंडक्टर ऑफ 2 वायर्स कनेक्ट टुगेदर अँड जेंटली क्लीन विथ द सँड पेपर. काय करणार आहे, तर जे काय क्लीन केलेलं पोर्शन आहे किंवा रिमूव्ह केलेलं पोर्शन आहे त्या कंडक्टरचं, ते आपण नंतर काय करणार आहे, एकत्र कनेक्ट करणार आहे. आणि त्याच्यावरचा जो पोर्शन आहे तो सँड पेपर जो असतो त्या सँड पेपरने क्लीन करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण त्याच्यावरती काही डर्ट असतील किंवा ऑइल असेल तर रिमूव्ह व्हावं ह्या पर्पजसाठी. ठीक आहे. सो फर्स्ट वन झालं रिमूव्हिंग इन्सुलेशन. आता सेकंड वन मेकॅनिकल जॉईनिंग द कंडक्टर. ते त्याची डायग्राम दाखवलेली आहे कशा पद्धतीने जॉईन करायचं आहे. फॉर मेकिंग द जॉईंट क्रॉस टू बेअर्स, जे काय 2 बेअर वायर्स आहेत ते क्रॉस करायचे आहेत. त्याच्या बेअर वायरचे एंड आहेत ते एकमेकांना क्रॉस करायचे आहेत ॲट फर्स्ट ए स्टेपमध्ये किंवा डायग्राम एमध्ये इथे दाखवलेलं आहे. या पद्धतीमध्ये ते एकमेकांना काय करणार आहे, आपण क्रॉस करणार आहे. आता क्रॉस केल्यानंतर काय करायचं आहे, त्यांचं जे काही डिस्टन्स आहे ते कितीने क्रॉस करायचं आहे, तर 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती ते एकमेकांना क्रॉस करायचे आहेत. फ्रॉम इन्सुलेशन आयदर ऑफ वायर, द वायर आर क्रॉस्ड और ट्विस्ट. ते वायर आपण क्रॉस करणार आहे किंवा ट्विस्ट करणार आहे. द क्रॉसिंग और नेक टर्न ऑफ द कंडक्टर्स द 2 वायर बीइंग सपोर्टेड आउट अंडर अ. ते जे काही 2 वायर्स आहेत ते आतमध्ये एकमेकांमध्ये ट्विस्ट करत जाणार आहे आपण विथ द हेल्प ऑफ 4th फिंगर अँड द थंब. तुमचा जो काय 4th फिंगर आणि थंब आहे ह्यानी ते जे काय ट्विस्ट केलं किंवा क्रॉस केलेलं जे काही पोझिशन आपल्याला दिसते एमध्ये, ती फक्त आपण 4th फिंगर आणि थंबनी काय करणार आहे, ट्विस्ट करत जाणार आहे. असं कंटिन्युअसली ट्विस्ट करत जायचं आहे. आणि किंवा तुम्हाला ते हाताने जमत नसेल तर प्लायरनी तुम्ही ते ट्विस्ट करणार आहे. आणि ते किती टर्न्स द्यायचे आहेत, तर मेक 5 to 8 टर्न्स, साधारण 5 ते 8 टर्न्स त्याच्यामध्ये द्यायचे आहेत. हे बीमध्ये दाखवलेलं आहे बघा, नंबर ऑफ टर्न्स प्रोव्हाइड केलेले आहेत. आता रिमेनिंग इथं एक्सेस ऑफ कंडक्टर जो दिसतोय तो रिमेनिंग एक्सेस ऑफ कंडक्टर तुम्ही काय करणार आहे, कट करून टाकणार आहे. ओके, बाय युजिंग प्लायर. और तुम्ही एनी अनदर इन्स्ट्रुमेंट यूज करू शकता कटिंग पर्पजसाठी. नॉर्मली प्लायरच यूज करतात. ओके, अँड टर्न अँड टायटिंग विथ इट. आणि ते पुन्हा टर्न करायचं आणि टाईट करायचं आहे. सिमिलर प्रोसेस इज रिपीटेड दी अदर कंडक्टर अँड इज फिनिश्ड आउट इन. सिमिलर प्रोसेस कंटिन्युअसली करणार आहे आणि फायनली इथं फिनिश्ड आउट करणार आहे किंवा फिनिश्ड आउट जॉईंट आपल्याला इथं सीमध्ये डिस्प्ले होतो आहे. ओके, सो दिस इज अ मेकॅनिकल जॉईंट ऑफ अ कंडक्टर. आता ह्या मेकॅनिकल जॉईंट नंतर नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय आहे, तर सोल्डरिंग द जॉईंट. आता हा मेकॅनिकल जॉईंट फक्त केला आपण, ट्विस्टिंग केलं आहे जस्ट, ते ॲक्च्युअल सोल्डर झालेलं नाही आहे. सो वी वॉन्ट टू प्रोव्हाइड द सोल्डर ऑन इट. त्याच्यावरती आपल्याला सोल्डर करायचं आहे, म्हणजे मेकॅनिकली अगदी तो हार्डन करायचा आहे आपल्याला, स्ट्रॉंग इनफ करायचं आहे की कधीही तो रिमूव्ह नाही झाला पाहिजे तुम्ही केलेलं ट्विस्ट जे काही केबल आहे ते. मग त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यावर सोल्डरिंग प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. पण ते सोल्डरिंग कसं प्रोव्हाइड करतात, तर नॉर्मली आपण शिकलेलो आहे चॅप्टर नंबर 5 मध्ये ब्लो लॅम्प दिलेला आहे. तर त्या ब्लो लॅम्पनी तुम्ही इझिली काय करू शकता, सोल्डर करू शकता. त्याच्यानंतर काही सोल्डरिंग मशीन्स असतात त्यांनी सुद्धा आपण सोल्डर करू शकतो. पण नॉर्मली ब्लो लॅम्प इज यूज्ड टू सोल्डरिंग द जॉईंट ऑफ द कंडक्टर्स. द मेकॅनिकली बाउंड जॉईंट मेड अर्लियर कॅनॉट बी सेड टू बी मेकॅनिकली सिक्युअर. हे मेकॅनिकली सिक्युअर असं आपण म्हणू शकत नाही. इन ऑर्डर टू मेक द मेकॅनिकल जॉईंट ॲज स्ट्रॉंग ॲज कंटिन्युअस लेंथ ऑफ वायर. त्या लेंथ ऑफ वायरबरोबर कंटिन्युअसली स्ट्रॉंग राहण्यासाठी काय करायला लागतं, इट इज नेसेसरी टू सोल्डर द जॉईंट. ते जॉईंट आपल्याला सोल्डर करणं गरजेचं आहे. द सोल्डरिंग कॅन बी डन आयदर विथ द हेल्प ऑफ सोल्डरिंग आयर्न और बाय मीन्स ऑफ ब्लो लॅम्प. आता नॉर्मली सोल्डरिंग आयर्न यूज करतात किंवा इथे दाखवलेला जो ब्लो लॅम्प आहे या ब्लो लॅम्पने आपण ते सोल्डर करू शकतो. बिफोर soldering it is essential to clean the surface and make it free from dirt, grease, etc. पहिल्यांदा हे आपल्याला क्लीन करणं गरजेचं आहे. मग ते क्लीन कशाने करायचं, तर सँड पेपरने नॉर्मली क्लीन करतात. त्याच्यावरती काही डस्ट असेल, ग्रीस असेल, ऑइल असेल तर ते रिमूव्ह करायचं आहे. नाव अप्लाइंग सोल्डरिंग पेस्ट अराउंड द जॉईंट बोथ ॲट द टॅप अँड बॉटम ऑफ इट. त्याच्या टॅप साईडला, त्याच्या टॉप साईडला आणि त्याच्या बॉटम साईडला, दोन्ही साईडला आपण काय करणार आहे, सोल्डरिंग जे काही मटेरियल आहे किंवा जे काही सोल्डरिंग पेस्ट आहे ती अप्लाय करणार आहे. The application of soldering paste is not necessary if a resin core solder is used which acts as a flux.
जर रेझिन कोअर सोल्डर यूज करत असाल तर त्याच्यावरती पेस्ट अप्लाय करायची गरज नाही. नॉर्मल असेल तर आपल्याला त्याच्यावरती पेस्ट अप्लाय करावं लागणार आहे. नाव हीट द जॉईंट विथ द हेल्प ऑफ ब्लो लॅम्प. हिटिंग इज विथ दी टीप ऑफ द फ्लेम. त्या फ्लेमच्या टिपनी फक्त इथं हिटिंग करायचं आहे दाखवल्याप्रमाणे. इट इज एसेन्शियल टू हीट द जॉईंट अप टू प्रॉपर टेम्परेचर. ह्या आता हे जे काही आपण हीट करणार आहोत ते प्रॉपर टेम्परेचरनी हीट तिथं करणं गरजेचं आहे. का प्रॉपर टेम्परेचर असायला पाहिजे? if the temperature is not proper then proper joining cannot be done. proper joint होणार नाही जर टेम्परेचर कमी असेल. and if the joint is overheated, आता जॉईंट जर जास्तीत जास्त झाले तर काय होणार आहे? the conductor is weaken and become a brittle. कंडक्टर इथला वीक होऊ शकतो आणि ब्रिटल ठिसूळ होऊ शकतो. इन फ्युचर जाऊन ते पुन्हा ब्रेकडाऊन होऊ शकतं. जर अगदी जास्तीत जास्त प्रमाणात मॅक्सिमम टेम्परेचरने जॉईन केला तर ते ब्रिटल होऊ शकतं. म्हणजे आपल्याला कमी टेम्परेचर पण अप्लाय करायचं नाही आहे, जास्तीत जास्त टेम्परेचरसुद्धा अप्लाय करायचं नाही आहे. द प्रॉपर टेम्परेचर इज टेस्टेड विथ अ पीस ऑफ सोल्डर वायर. एक सोल्डर वायरचं पीस घ्यायचं आणि त्याच्याने तुम्ही प्रॉपर टेम्परेचर चेकआउट करू शकता. विच व्हेन प्लेस्ड ओव्हर द जॉईंट शुड मेल्ट. तर कधी मेल्ट होतं आहे जेव्हा तुम्ही प्लेस करताय त्यानुसार प्रॉपर टेम्परेचर तुम्ही इझिली चेकआउट करू शकता. ठीक आहे. सो ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे सोल्डरिंग द जॉईंट कसं करायचं आहे. नेक्स्ट वन, लास्ट वन पॉईंट, दॅट इज अ फोर्थ वन, टॅपिंग द सोल्डरिंग जॉईंट. टॅपिंग दी स्प्लाइस और टॅपिंग द जॉईंट. The soldering joint must be provided with an insulation. The thickness of joint must be equal to that of the wire. For generally used for house wiring purpose, rough friction tape and black tape should be used for on that tapping. म्हणजे जे काही तुम्ही जॉईंट प्रोव्हाइड केलेलं आहे ते जॉईंट त्या जॉईंटवरती पुन्हा आपल्याला टेप प्रोव्हाइड करायचा, टॅपिंग प्रोव्हाइड करायचं आहे. मग ते टेप कुठला असतो? तर फ्रिक्शनल टेप नॉर्मली जो असतो तुम्ही यूज करताय, किंवा ब्लॅक कलरचा टेप नॉर्मली आपल्या घरात असतो प्रत्येक ठिकाणी, तर तो टेप त्याच्यावरती वाउंड करायचा आहे. द टेप शुड हाफ ओव्हरलॅप दी जो काही प्रिव्हियस जॉईंट आहे त्याच्यावरती हाफली ओव्हरलॅप करायचं आहे आपल्याला, एकदा हाफ ओव्हरलॅप करून घ्यायचं आहे. द टेप शुड बी स्ट्रेच्ड अ बिट युनिट होल. सगळ्या युनिटबरोबर तो स्ट्रेच करून घ्यायचा आहे, असं जॉईंट करून घ्यायचा आहे. जॉईंट इट कवर्ड अँड बिट ऑफ द इन्सुलेशन ऑफ अदर वायर इज ऑल्सो कवर्डेड. रिमेनिंग जे काही बाकीची वायर आहे ती सुद्धा त्याच्यावरती कव्हर करत जायचं आहे. नाव अप्लाइंग द फ्रॅक्शनल टेप इन अ सिमिलर फॅशन टू दॅट ऑफ द रबर. त्या रबरवरती सुद्धा सिमिलर फॅशनने आपण काय करत जाणार आहे, ते टेप प्रोव्हाइड करत जाणार आहे. म्हणजे इथं वरती दाखवलेला काही जॉईंट आहे, ह्या जॉईंटमध्ये ॲट स्टार्टिंगला इथं टेप प्रोव्हाइड करायचा आहे, ह्या पोझिशनला टेप प्रोव्हाइड करायचा आहे. इथून तो असा कंटिन्युअसली क्रॉस करत किंवा ह्या कंटिन्युअसली याच्यावरून सेमी क्लोज करत आपण कंटिन्युअसली जाणार आहोत आणि असा फायनलपर्यंत जाऊन आपल्याला तो काय करायचा आहे, टेप प्रोव्हाइड करायचा आहे. मग दोन टाईपचे टेप्स आहेत, एक म्हणजे फ्रिक्शन टेप आहे आणि दुसरा म्हणजे ब्लॅक टेप आहे. पहिला जर तुम्ही ब्लॅक टेप प्रोव्हाइड केला त्याच्यावरती तुम्ही फ्रिक्शन टेप प्रोव्हाइड करून तो जॉईंट इझिली कव्हर करू शकता. ठीक आहे. नॉर्मली जे काही बाहेरच्या किंवा ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन लाईनला जे काही सोल्डरिंग केलेलं जातं तर त्या सोल्डरिंगवरती काही आपल्याला कव्हरिंग प्रोव्हाइड करायची गरज नसते. ठीक आहे. पण नॉर्मली तुम्ही जर तुमच्या घरामध्ये काही दोन केबल जॉईन करत असाल तर अशा आपल्याला नॉर्मली माहिती आहे की अशा जर काही दोन केबल्स आपण एकमेकांना जॉईन करत असू तर नॉर्मली आपण ब्लॅक कलरचा टेप यूज करतो. ठीक आहे. तर असे ब्लॅक कलरचे टेप ज्या मॅनरमध्ये आपण तिथं वाउंड करतोय त्याच मॅनरमध्ये इथं सुद्धा हे सोल्डरिंग जॉईंट काय केलं जात आहे, वाउंड केला जात आहे. ठीक आहे. ओके. तर इथे आपलं ही जी काही टॅपिंग प्रोसेस, जॉईनिंग प्रोसेस आहे, ही जॉईनिंग प्रोसेस झालेली आहे. ह्याच्यानंतर जॉईनिंगचे जे काही डिफरंट टाईप्स आहेत ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूयात. ओके. थँक्यू.